एका स्त्रीची वेदनादायी सत्यकथा. एक स्त्री आहे, तिचा नवरा रोज दारू पिऊन घरी येतो आणि तिला मारतो, पण तरीही ती त्याचं घर सोडत नाही. का बरं? काय असेल कारण? तिला माहीत आहे, म्हणजे तिला माहीत होतं की माझा भाऊ मला काय सांभाळणार नाही. आई वडील म्हणतील नवरे असेच असतात, संसार करायचा असतो, दिल्या घरी सुखी राहा, ऐकलंच असेल. हाची हीच कथा आहे. ही एका स्त्रीची नाही आहे, बऱ्यापैकी सगळ्या स्त्रीची आहे असं समजा, हजारो स्त्रियांची. समाजाची साखळी. आपल्या समाजात ना मुलींना लहानापासून काय शिकवलं जातं? काय शिकवलं जातं? सहन कर, गप्प राहा, घर टिकव, आणि जेव्हा लग्न होतं ती सगळं सहन करायला लागते. का? कारण तिला वाटतं हेच माझं नशीब आहे. पण प्रश्न इथंच आहे, नातं टिकवणं महत्त्वाचं की स्वतःचा जीव? तिचं आयुष्याचं काय? सुरुवात ना खूप सुंदर असते, प्रेम होतं, स्वप्न होती, पण लग्नानंतर हळूहळू बदलायला सुरू होतं. नवरा दारू पिणं सुरू करतो, जबाबदारी येते, पैसे कमी पडतात, आणि मग राग काढायला एकच व्यक्ती उरते. कोणती? बायको. ती काही बोलली तरी मारहाण, ती गप्प बसली तरी मारहाण. का तर ती आता ती त्याच्यासाठी ना आता ओझं बनलेली असते. लक्षात घ्या, तो बोलून नाही दाखवत, पण ओझं बनलेली असते. श्रद्धा आणि चुकीची आशा, ती मारहाण सहन करते. मग यातूनच जन्म होतो अंधश्रद्धेचा. जेव्हा ती मारहाण सहन करत असते ना, त्यावेळेस तिच्यामध्ये ना अंधश्रद्धा जागृत होते. अशा वेळी ती काय करते स्त्री, की ती देवाकडे जाते, देवाला साकडं घालते, बुवाकडं साकडं घालते, ती व्रत करते, ती पूजा करते, अर्चना करते. तिला असं वाटतं की हे दुःख माझा नवरा आत्ता येड्यावानी करायला लागला, काल परवापर्यंत प्रेम करत होता, एवढं प्रेम करणारा अचानक कसं काय बदलला, 2 वर्षातच कसं काय बदलला. हे बघा, प्रेमाची ना एक्सपायरी डेट असते. प्रेम नसतं ते. हे बघा, कोणतंही प्रेम असतं ना ते काही दिवसासाठी असतं. जोपर्यंत तुमचे स्वभाव वगैरे तुम्ही अनोळखी आहेत ना एकमेकांसाठी, तोपर्यंत प्रेम आहे. ज्या वेळेस तुम्हाला सगळं एकमेकाविरुद्ध एकमेकाबद्दल कळतं, तुमच्यात प्रेम राहतच नाही, ते तुटून जातं. मग त्या बाईला वाटतं की बाबांनो देवाची पूजा केली पाहिजे, देवाकडं साकडं गाठलं पाहिजे. तिला वाटतं की बाबा यातून काहीतरी बदल होईल, ती पूजा बी करते, काही बदल होत नाही. तिला सांगितलं जातं उपास कर म्हणून, ती उपासही करते, ती पूजा करते, तिला असं वाटत असतं की नवरा बदलेल. ती उपास करते तरी मार खाते, पण आशा सोडते का? नाही. पण तो बदलतो का? नाही. एक दिवस तो येतो, तिच्या उपासाच्या ताटाला सुद्धा लाथा मारतो. ती पुन्हा रडत बसते, देवाकडे धावा करते, बाबा तू माझ्यावरच का बरं अन्याय केलास. लक्षात घ्या, काय काय वेळेला तर अशी परिस्थिती येते, काय काय बायका स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलतात की बाबा राहिलंच किती आयुष्य, काही दिवस राहिले, कसं तरी काढायचं, आईबापाचं नाव टिकवण्यासाठी राहायचं, नाहीतर कधीच सोडून गेली असते. हे वाक्य असतं. ती हे म्हणते, पण ती सोडून जात नाही. का माहिती? तिच्यावर पर्यायच नाही, जाणार कुठं सोडून. ज्या आईबापाचं ती नाव घेऊन सांगते, ते आईबाप तिला सांभाळतील का? शक्यच नाही. ज्याचा आईबाप सांभाळू शकतो ती बाई बिंदास जाईल. पण लक्षात घ्या, जिचा आईबापच सांभाळणार नाही हे तिला माहीत आहे, ती हेच कारण सांगते की बाबा नो, आईबापाच्या नावासाठी मार खाणं, आईबापाच्या नावासाठी स्वतःचा जीव जास्त मार खाणं, ह्याला कुठला संस्कार म्हणतात? याला आईबापाचं नाव राखणं म्हणत नाहीत, याला काय अर्थ म्हणतात? आईबापाचं नाव कुठलं नाव? ते असं कोणतं नाव गाजवलं तुमच्या आईबापांनी? कुठंच नाही. मग मार खाणं हा पर्याय नसतो, स्वाभिमानानं जगणं हा पर्याय असतो. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी असं होतं. अक्षरशः काही काही महिलांचं तर आयुष्य जातं, त्रास दुःख सहन करत संपूर्ण आयुष्य संपतं. त्यांना वाटतं की मेलं की संपलं, एकदा मेलं की मोकळं झालं, मरणाची वाट बघतात काय काय महिला स्वतः, की बाबा कधी मरण येईल आणि मग मी मोकळी होऊन जाईल. ही परिस्थिती आहे. न्याय मागायला तर जाणार कुठं?
न्याय मागायला सुद्धा पैसा लागतो, खिशामध्ये पैसा लागतो. त्यामुळे महिलांनी सक्षम बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. पैसा पाहिजेच. जर पैसा नसेल तर सन्मान नाही भेटत आहे, घरात सुद्धा सन्मान नाही भेटत आहे. थोडा जरी पैसा तुमच्याकडे असेल ना तरी माणूस थोडा कचवचतो. पैसा खिशात असेल तर तुम्ही सन्मानानं जगू शकता, तुम्ही मार खात जगत नाही. मग तुम्हाला असा विचारत नाही की आईबाप काय म्हणेल, तुम्ही वेगळे राहू शकता. जिथं दुःख, जिथं दारिद्र्य सहन करावं लागतं, जिथं तुम्हाला आत्मसन्मानाला ठेच पोचते, तिथं राहण्यात मजा नाही ना. याचा मुलांच्यावर काय परिणाम होतो माहिती आहे का? घरातलं वातावरण बिघडतं, रोज भांडण, रोज मारहाण. मुलं हे सगळे बघत बघतच मोठी होतात. लक्षात घ्या, 2 प्रकारची मुलं तयार होतात. जे वडिलांसारखे होतात आणि आईला मार खाताना बघून ना ते आपल्या बायकोलाही तसाच त्रास देतात, हे लक्षात घ्या. त्यांनी बघितलेलं असते, आपला बाप आईला मारतो, आपण पण बायकोला मारलं पाहिजे. तो बायकोला तसाच त्रास देतो. पण लक्षात घ्या, जे सहन करतात, पण एक दिवस जेव्हा त्या मुलांची ताकद वाढते ना, आणि जर त्या मुलांच्यातनी आपल्या आईला होणारा त्रास सहनशक्तीच्या बाहेर जातो ना, ते आपल्या वडिलांना सुद्धा मारायला कमी करत नाहीत आणि घराच्या बाहेर काढतात. मग काही वरतो, मग काही लोक म्हणतात की यानं याच्या बापाला सांभाळलं नाही. अरे, ज्यानं आयुष्यभर आपल्या आईला मारताना बापाला बघितलंय, तो त्याच्या बापाला कसं काय सांभाळेल? तो त्याला घराबाहेरच काढेल ना, तो त्याला मारेलच ना. जर बापानं बापाचं कर्तव्य पार केलं नाही, की त्याला समजलं नाही की बाबांनो आपण मारतोय पण का, कारण काय, त्यात ती बाई चुकीची आहे म्हणून मारतोय का उगाच आपला पुरुषी अहंकार दाखवायचा आहे म्हणून मारतोय, हे तरी समजायला पाहिजे. आणि जेव्हा हे नातं संपतं तेव्हा काय उरतं माहिती आहे का? फक्त नाव उरतं, नाव. हे लक्षात घ्या. त्या स्त्रीच्या मनात ना, त्या बाईच्या मनामध्ये प्रेम कधीच संपलेलं असतं. प्रेम नाही उरत, फक्त द्वेष उरतो आपल्या नवऱ्याच्या विषयी. ती सुद्धा वाट बघत असते, कधी हा मरतो, कधी हा मरेल, त्याची वाट बघायला चालू करते. का करते? तिच्याकडे हा वेळ, म्हणजे तिला हा असं का वाटतं की बाबा हा मरेल? कारण आयुष्यभर जेव्हा त्रास सहन करत असते ना ती बाई, त्यावेळेस तिला दुसरा पर्यायच उरत नाही. कारण ती स्वतःच्या मरणाची वाट बघत असते आयुष्यभर. आता जेव्हा मुलं ताकदबाज बनतात, त्यावेळेस जेव्हा मुलं तिच्यासाठी उभं राहतात ना, त्यावेळेस ती त्याच्या मरणाची वाट बघते. कारण तिला आता वाटतं की ताकद आता आलेली आहे. मग तुम्हाला वाटतं तो मुलगा जे आयुष्यभर तुम्ही तुमच्या त्या मुलाच्या आईला मारलं आहे, ती आई त्या मुलाला आपल्या बापाचा सन्मान करायला शिकवेल? ती त्याला असंच म्हणेल, हा असाच नालायक आहे, आयुष्यभर माझा जीव खाल्ला. ती त्याला असंच शिकवेल, बापाचा सन्मान करायला शिकवणार नाही. लक्षात घ्या. कारण त्यानं तिला प्रेम कधी दिलंच नाही. त्यानं फक्त तिला त्रासच दिला. हे लक्षात घ्या. समस्या कुठं आहे माहीत आहे का? समस्या तिथं आहे, आपण नातं समजून घेत नाही, जबाबदारी समजून घेत नाही, आणि तरीही आपण लग्न करतो. संस्कार नसताना सुद्धा नातं सुरू करतो. याचा उपाय काय आहे? जर तुम्ही आदर करू शकत नसाल ना एकमेकांचा, तर जबाबदारी घेऊच नका, लग्नच करू नका ना. तुम्ही लग्न करून दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा त्या मुलीचं जी एवढं सगळं दुसऱ्याचं घरदार सोडून तुमच्या घरात येते, तिचा तुम्ही सन्मानच करू शकत नसाल, तर नातंच निर्माण करू नका ना. तिला नात्यात आणायचं, पुन्हा तिला मारहाण करायचा, तिला अपमान करायचा, तिची जबाबदारी उचलू शकत नसेल, तिच्या जीवाला धोका होत असेल, तर ते नातं काय कामाचं आहे मला सांगा. असं नातं निर्माण करू नका आणि अशा नात्यात राहू पण नका. एकटं राहणं पसंत करा, पण कैदेत राहू नका. कैदेत राहणारा पोपट असतो ना, त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात जरी ठेवलं तरी तो कैदेतच असतो, लक्षात घ्या. कारण का, पिंजरा सोन्याचा जरी असला तरी तो पिंजराच असतो. तो तुम्हाला गुलाम बनवतोय. तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात घ्या. हिंमत करायची, स्वतःसाठी उभं राहायचं, स्वतःचा विकास करायचा का मार खात आयुष्य जगायचं, ते तुम्ही ठरवायचं आहे. आई वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य जाळू नका. काय मोठं होत नाही. मार खाऊन कोणतं आयुष्य मोठं होणार आहे? कारण तुम्ही मार खाऊन कोणतं नाव मोठं करणार आहे तुमच्या आईबापाचं? तुम्ही सिंधुताई सपकाळ बना ना.
नाव ऑटोमॅटिकली मोठं होतं. आईबापाच्या नावाचं काय, तुम्ही तुमचंच नाव मोठं करा ना. तुमचं नाव मोठं झालं की ऑटोमॅटिकली आईबापाचं नाव मोठं होतं. पहिलंच त्यांचं काय नाव नसतं, तुम्ही मोठं करा, त्यांचं होऊन जातं. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा, तुम्ही तुमचा सन्मान निर्माण करा, तुम्ही स्वतःला सन्मान द्यायला शिका आधी. लक्षात घ्या, तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले ना तर त्याचा उपयोग करा. गुलामीत जगण्यासाठी स्वातंत्र्य नाही मिळालं. जर तुम्हाला वाटत असेल की स्वतःसाठी काय करायचं तर करा. समाजासाठी वगैरे विचार नका करू, आधी स्वतःसाठी काहीतरी करा. जो माणूस स्वतःसाठी काहीतरी करायला तयार असतो तो समाजासाठी भरपूर काय काय करून जातो. पण जो स्वतःसाठी काहीच करत नाही तो समाजासाठी बी काय करू शकत. कारण की जो स्वतःलाच मदत करू शकत नाही तो समाजाला काय मदत करणार. तुम्ही ना एकमेकाचा सन्मान करायला शिका, नातं टिकवायला शिका. आणि जिथं हा सन्मान नाही त्याला नातं नाहीत म्हणत. आदरानं वेगळे व्हा, एकटे राहा, स्वाभिमानाने जगा, स्वाभिमान निर्माण करा. मार खाऊन आयुष्य जगू नका, काही अर्थ नाही. कुडत जीवन जगण्यापेक्षा मुक्त जीवन जगा. बाहेरील जग खूप सुंदर आहे. किड्यासारखे तिथंच रणांगणात गिरट्या घालत राहू नका. थोडे बाहेर निघा, मुक्त श्वास घ्यायला शिका, भगवद्गीता वाचा, अष्टवक्र गीता वाचा. तुमच्यामध्ये सामर्थ्य जागृत होते. जोपर्यंत तुमचं सामर्थ्य निर्माण होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. दुसरी गोष्ट, सक्षम बना, काहीतरी कमवायला शिका. फक्त दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, दुसऱ्याच्या उपकाराखाली दबून राहू नका. काहीतरी कमवत राहायला शिका. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा व्यक्ती कायम मारच खात राहतो, तो गुलामीतच जीवन जगतो. त्यामुळे स्वतःचा सन्मान करायला शिका, काहीतरी कमवायला शिका.